वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे सामाजिक नियंत्रणाचे कार्य, फंक्शन ऑफ द सोशल कंट्रोल. आता फंक्शन ऑफ द सोशल कंट्रोल हा कोणत्या सब्जेक्टमधला क्वेश्चन आहे? तर आहे सोशल अँड बिहेवियर सायन्स सोशोलॉजी, JNM फर्स्ट इयरसाठी. ठीक आहे, JNM फर्स्ट इयरसाठी. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटीलासुद्धा प्रेस करा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयाच्या व हँडरायटिंग नोट्ससाठी आपल्या क्लासला लगेच जॉईन व्हा. तर सुरू करूया व्हिडिओला. सामाजिक नियंत्रणाचे कार्य म्हणजे सामाजिक नियंत्रणाचा उद्देश अथवा हेतूची पूर्ती करणे होय. सामाजिक नियंत्रणाचे 3 प्रमुख कार्य आहेत. आता सामाजिक नियंत्रणाचे कार्य म्हणजे सामाजिक नियंत्रणाचा उद्देश अथवा हेतूची पूर्ती करणे होय. आता सामाजिक नियंत्रणाचे जे 3 मुख्य कार्य आहेत ते खालीलप्रमाणे. तर पहिलं कार्य आहे याच्यातलं समाजात अनुसरूपता घडवून आणणे. पहिलं कार्य काय? तर समाजामध्ये अनुरूपता घडवून आणणे हे याचं पहिलं कार्य आहे. तर पहिल्या याच्यामध्ये पाहूया. समाजातील वेगवेगळे समूह, मूल्य, विश्वास, श्रद्धा, लोकरूढी, आचार, विचार यात फरक असतो. त्यामुळे वेगवेगळ्या समूहाच्या सदस्याच्या वर्तनात फरक आढळून येतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छा, उद्दिष्टे पूर्ण व्हावी तशी वाटते. आता प्रत्येक समाजात, प्रत्येक व्यक्तीमध्ये काय होते? तर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटतात आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नशील देखील करतात. आता त्या दृष्टीने ते काय करतात? प्रयत्न देखील ते करत असतात. म्हणून वेगवेगळ्या समूहाचे सदस्य तसेच विविध व्यक्ती यांच्या वर्तनामध्ये अनुरूपता असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून काय तर वेगवेगळ्या समूहाचे सदस्य तसेच विविध व्यक्ती यांच्या वर्तनामध्ये अनुरूपता असणे अतिशय आवश्यक आहे. तर त्याकरिता समाजातील व्यक्तींच्या वर्तनामध्ये अनुरूपता घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य सामाजिक नियंत्रणाद्वारे केले जाते. तर त्याकरिता समाजातील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये अनुरूपता घडवून आणण्याचे जे महत्त्वाचे कार्य आहे ते सामाजिक नियंत्रणाद्वारे केले जाते. तर हे झालं याचं पहिलं कार्य. समाजात अनुरूपता घडवून आणण्याची जी प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये दिसून येते. दुसरं कार्य जे म्हणजेच समाजात ऐक्य निर्माण करणे. ऐक्य म्हणजेच एकता. ठीक आहे, समाजात एकतेचे जे कार्य आहे ते निर्माण करणे. त्याच्यामध्ये पाहूया. समाजात अनुरूपता निर्माण झाली तर ऐक्य भावनासुद्धा वाढीस लागते. कारण काय? तर समाजातील विविध समूहात लोकांमध्ये ऐक्य असल्याशिवाय समाजाला स्वतंत्रपणे कार्य करता येत नाही. आता समाजामध्ये काय होतं? तर ऐक्याची भावनासुद्धा वाढीस लागते. कारण का? तर ज्या वेळेस समाजात अनुरूपता निर्माण झाली तर त्याच वेळेस ऐक्याची भावनासुद्धा निर्माण होते आणि समाजाला स्वतंत्रपणे कार्य करता येते. व समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये जे समाज निर्माण करतात म्हणजे जे समाज निर्माण करतात जसे की प्रोग्राम, कार्यक्रम वगैरे इतर कोणतीही गोष्टी तर प्रत्येक व्यक्तीचे हितसंबंध हे सारखे नसतात. त्याच्यामध्येच मतभेद किंवा तणाव असतो. त्यातूनच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यक्तीची काय तर भावना निर्माण होणारे जे अनेक समस्या असतात ते वेगवेगळ्या असतात. तर त्यातूनच काय होते? तर संघर्ष निर्माण होण्याची जी शक्यता असते ते समाजातील ताण, तणाव व संघर्षाची तीव्रता कमी करणे, त्याचे निरसन करणे हे समाज व्यवस्थेचे संतुलनाकरिता आवश्यक आहे. तर या दृष्टीने समाजात ऐक्य भावना निर्माण करण्यासाठी जे नियंत्रणाचे कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. तर हे झालं याचं दुसरं कार्य. तिसरं कार्य आहे समाजाचे सातत्य टिकवणे. आता समाजाचे सातत्य कशा प्रकारे टिकवून ठेवता येते ते आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहे. सामाजिक नियंत्रणामुळे व्यक्ती परस्पराशी विशिष्ट प्रकारचे वर्णन करतात, परस्पराच्या वर्तनाविषयी अपेक्षा पूर्ण करतात, तर त्याचप्रमाणे स्वतःची कर्तव्ये सुद्धा पार पाडत असतात.
म्हणूनच काय होते तर त्यांच्यामधील सामाजिक संबंध हे टिकून राहतात. तर ज्यावेळेस समाजाचे जे नियंत्रणामुळे व्यक्ती परस्परांशी विशिष्ट प्रकारचे वर्तन करतात व परस्पराच्या वर्तनाविषयक अपेक्षा पूर्ण करतात, त्याचप्रमाणे स्वतःची कर्तव्येसुद्धा ते पार पाडत असतात. म्हणूनच त्यांच्यामधील जे सामाजिक संबंध आहे टिकून राहतात, समाजाचे अस्तित्व धोक्यात येत नाही आणि आपण समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणतात. आणि या पद्धतीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होते. परिणामी समाज व्यवस्था सुरळीतपणे चालू राहण्यास मदत होते. का होते तर जे समाजाचे अस्तित्व आहे ते धोक्यात येत नाही आणि आपण समाजाच्या जो संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो तो घटक पिढ्यानपिढ्या दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते व परिणामी समाज व्यवस्था व्यवस्थित सुरळीतपणे चालू राहण्यास मदत होते. तर हे झाले 3 सामाजिक नियंत्रणाचे कार्य. त्याच्यानंतर सामाजिक नियंत्रणाचे प्रकार ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हे 3 कार्य कसे वाटले, तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा. आपण याच्या पुढच्या टॉपिकवरती सुद्धा एक वेगळा सेपरेट हँडरायटिंग नोट्स क्लास घेऊ. ठीक आहे. तर थँक्यू. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तसंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.